टक्क्याचं आरक्षण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी जाहीर केलं अधिवेशनामध्ये. मात्र तरी सुद्धा आज आंदोलक ठाम आहेत, आक्रमक आहेत, लाठीचार्ज झालाय, रास्तारोको करतायत जालन्यामध्ये. 10% रिझर्वेशन हे एक मताने दिलं गेलं आणि त्याच्या आधी ज्या लोकांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात ते काहीतरी 50 ते 60 लाख लोक आहेत, ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन ओबीसीमध्ये मिळाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या टक्केवारीची व्याप्ती कमी झाली. हे जर 50-60 लोक जर हे मराठा म्हणून पुढे आले असते तर हे आरक्षण हे 10% वरून 13% ते आणखी पुढे सरकलं असतं. पण यांच्या नोंदी सापडल्यामुळे ते आरक्षणाची व्याप्ती कमी झाली आणि शैक्षणिक आणि नोकरीमध्ये शिक्षण आणि नोकरीमधलं हे आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे आता आंदोलन करताना कुठंतरी थांबलं पाहिजे. आता राहिला सगळ्या सोयऱ्याचा किंवा त्यांचा विषय त्या संदर्भामध्ये सगळी तपासणी चालू आहे. 6 लाख हरकती आलेल्या आहेत, त्या हरकती तपासणी चालू आहे आणि मुख्यमंत्री मधून त्यावरही घोषणा केली की या सगळ्या हरकती सूचना आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय पुढे घेऊ. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये अडून बसलेले मनोज जरांगे आणि लोकांना जनतेला भेटले घराचा हे बघा, वंशावळीच्या बाबतीमध्ये फक्त वडिलांचाच विचार केला जात असतो आणि त्याच्यामुळे वडिलांची जात ही येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना लागू असते. आता समजा माझं पत्नी जर शेड्यूल ट्राईब असेल किंवा शेड्यूल कास्ट असेल तर ती माझी सगळी बायको होऊ शकते, पण ती माझी सोयरी नाही होऊ शकत. तिची माझी कास्ट ती तिला लागू शकत नाही किंवा तिची कास्ट माझ्या मुलाला लागू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या भारतीय संविधानामध्ये जे वंशावळचा जो किंवा पितृसत्ताक ज्याला आपण म्हणतो, ती पितृसत्ताक ही जी काही जात असं येईल ही वडिलांपासूनच मिळत असते. किंवा नेमकी सगळ्या सोयरीची व्याख्या काय हे तर समजलं पाहिजे. अनेक इंटरकास्ट मॅरेज आहेत, मग त्यांचं कसं करणार तुम्ही? त्यांना कसं सगळे सोयरे म्हणून सर्टिफिकेट इश्यू करणार आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.